नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीए अंतर्गत येणारा बीए इन होम सायन्स या कोर्स रिलेटेड आपण माहिती पाहणार आहोत. बीएससी होम सायन्स पण आपण पाहिलेला आहे. जर तुम्ही सायन्स स्ट्रीम मध्ये असाल तर तुम्ही जे आहे तो कोर्स सुद्धा पाहू शकता. आय बटन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ॲज वेल ॲज आता जर पाहिलं गेलं हा बीए होम सायन्स आहे, तर हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामधून नंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, पुढे विद्यार्थी काय करू शकतात, कुणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, कुणी नाही करायला पाहिजे, याचा सिलेबस काय, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे आहे ती मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे आणि मेनली कोणत्या गोष्टींवर फोकस केलं जातं. तर याचं नाव आहे होम सायन्स. बीए अंतर्गत हा कोर्स आहे, पण बीएससी अंतर्गत पण हा कोर्स येतो. त्याच प्रकारे याच्यामध्ये शिकवलं जातं, जसं चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, फूड, न्यूट्रिशन, ॲज वेल ॲज फायनान्शियल मॅनेजमेंट, हाऊस होल्ड मॅनेजमेंट, या सर्व गोष्टींचा जो सखोल अभ्यास आहे तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो. या कोर्सचा कालावधी 3 वर्षाचा आहे आणि फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर बघा, सर्वप्रथम तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, म्हणून तुम्ही 12वी पास आउट असणं गरजेचं आहे विथ मिनिमम 50% मार्क्स. आता तुमचा हा प्रश्न असेल की किती विद्यार्थी यासाठी एनरोल करतात किंवा याचा रेशो काय आहे. तर बघा, जवळपास 700+ युनिव्हर्सिटीज आहेत किंवा कॉलेजेस आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत जिथं हा कोर्स ऑफर केला जातो आणि सध्या या मोमेंटला 7 लाख+ स्टुडंट आहेत जे या कोर्सला जे आहे ते एनरोल आहेत. आकडा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे असं नाही की हा अबॅन्डन्ड कोर्स आहे किंवा याच्याबद्दल कुणाला माहित नाही आहे. माहिती संख्या तुम्हाला थोडी कमी वाटू शकते, पण 7 लाख इट्स नॉट अ म्हणजे छोटी थिंग, स्मॉल थिंग. तर तुम्ही याच्यासाठी पाहू शकता की याच्यामध्ये ऑलरेडी एनरोल्ड आहेत विद्यार्थी. 12वी तुमची पासआउट असणं गरजेचं आहे. 50% जरी मार्क्स असले इन एनी रिकॉग्नाइज बोर्ड, तुम्ही कोणत्याही बोर्डमधून 12वी पासआउट केलेली असेल तरी चालतं, तुम्ही इझिली यासाठी जे आहे ते ऍडमिशन मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहणार आहोत. याच्यासाठी सर्वप्रथम जे आहे दरवर्षी नोटिफिकेशन निघतात. जेही युनिव्हर्सिटी आहेत दरवर्षी याचे ऍडमिशन स्टार्ट झाल्यानंतर नोटिफिकेशन रोल आउट करतात. यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. कोणकोणते कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधले ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता या कॉलेजेसमध्ये किंवा या युनिव्हर्सिटीला तुम्ही लिस्ट करू शकता, यांची लिस्ट बनवू शकता आणि जेही कॉलेज तुम्ही चूज केलं आहे तिथे ऍडमिशन घेऊ शकता. पण तुम्हाला ऍडमिशन घेत असताना 2 प्रकारचे ऑप्शन्स पाहायला मिळतात. एक असतं डायरेक्ट ऍडमिशन, दुसरं असतं मेरिट बेस्ड ऍडमिशन. डायरेक्ट ऍडमिशनसाठी तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करून किंवा त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करून एक फी पे करू शकता. ती फी पे केल्यानंतर जे आहे तुमचं ऍडमिशन कन्फर्म होतं. दुसरं ऑप्शन आहे तुमच्याकडे एंट्रन्स एक्झाम. जर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला हा कोर्स करायचा आहे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मधून जिथे हा कोर्स शिकवला जातो, तर तुम्हाला जे आहे तिथे एंट्रन्स एक्झाम द्यावी लागू शकते. ती एंट्रन्स एक्झाम जी आहे तुमच्या 11वी-12वीचा जोही सिलेबस तुम्ही त्या बेसिसवर बोर्डची एक्झाम दिली आहे त्याच बेसिसवर तुमची एंट्रन्स एक्झाम होते, जे की कॉलेज स्तरावरची असते म्हणजे कॉलेज लेवलची. ती परीक्षा दिल्यानंतर तुम्ही जे आहे मेरिटमध्ये येता, तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं, नंतर तुम्ही सीट क्लेम करू शकता आफ्टर पेइंग द फी. दोन्हीमध्ये सेम आहे, फक्त एकामध्ये तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पाहायला मिळते. बाकी कॉलेजेस आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहणार आहोत, म्हणजे याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे. समजा आता तुम्ही कॉलेजही सिलेक्ट केलेलं आहे, फी ही भरलेली आहे आणि तुमचा जो डिग्रीचा प्रवास आहे तोही चालू झालेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे जे आहेत पॅटर्न पाहायला भेटतात. आता जर तुम्ही कॉलेज चूज करायच्या आधीच हे गोष्टी पाहिल्या तर तुम्हाला जे आहे सोपं जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर बेस ॲज वेल ॲज जे इयर बेस आहे ते पण ऍडमिशन म्हणजे जे सिलेबस आहे तो पाहायला भेटतो. सेमिस्टर पद्धतीचा कसा असतो तर बघा, 3 वर्ष जो आहे याचा कालावधी आहे. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहावे लागणार आहेत किंवा अभ्यासावे लागणार आहात. ईच सेमिस्टर जे आहे ते इसेन्शियल असतं. ईच सेमिस्टरचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. पर्टिक्युलर सब्जेक्ट शिकवले जातात, त्याची परीक्षा असते, प्रॅक्टिकल, वायवा, ह्या सर्व गोष्टी कॉलेज पार पाडतं. आफ्टर 3 इयर्स म्हणजे 6 सेमिस्टर पार केल्यानंतर तुम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट मिळतं. दुसरं आहे एअर बेस म्हणजे अॅन्युअल पद्धत पाहायला मिळते. तुम्हाला वर्षभर अभ्यास करावा लागतो. एका वर्षाचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जातो आणि तुमचे अॅन्युअल एक्झामिनेशन्स असतात. जेवढे सब्जेक्ट आहेत त्या सर्व सब्जेक्टचे एक्झामिनेशन होते. जर तुम्हाला बेस पाहायचा असेल तर तुम्ही मुक्त विद्यापीठ जे असतात, YCMU किंवा इग्नू युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी,
तर इथं जे आहे अॅन्युअल एक्झामिनेशन्स असतात, वार्षिक परीक्षा असतात. तर त्याच प्रकारचं जे आहे तुम्हाला कॉलेजेस पाहायला भेटू शकतात, पण हा रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे. तर तुम्हाला जे पॅटर्न आहे ते तुम्हाला कॉलेज वाईज वेगवेगळं पाहायला भेटू शकतं, पण सिलेबस जो असतो तो सेम असतो. आफ्टर 3 इयर्स जे आहे ते तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही फर्दर एज्युकेशनसाठी वापरू शकता, पुढे हायर एज्युकेशनसाठी जाऊ शकता. ते कोणते ते पण पुढे पाहू. ॲज वेल ॲज तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामला जे आहे अपिअर होण्यासाठी, म्हणजे तिथे इलिजिबिलिटी असते डिग्रीची, तर अशा एक्झाम्सला अपिअर होण्यासाठी यूज करू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही जे आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. आता हे जॉब्स काय किंवा कॉलेजेस वगैरे काय ते आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे आहेत कॉलेजेस पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये सर्वप्रथम जे कॉलेज आहे ते आहे देवगिरी कॉलेज, सध्याचं छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद. या ठिकाणी तुम्हाला हे कॉलेज जे आहे पाहायला भेटतं, म्हणजे इथं कोर्स आहे तो ऑफर केला जातो. SNDT जे वुमेन्स कॉलेज आहे, तर इथेही हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. ॲज वेल ॲज मॉडर्न कॉलेजमध्ये सुद्धा हा कोर्स ऑफर केला जात आहे. मुंबईमध्ये आर्ट्स कॉलेज आहे तिथेही आहे. जी लिस्ट आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. नागपूरचेही कॉलेज आहेत, इथेही हा कोर्स ऑफर केला जातो. महाराष्ट्राच्या बाहेर जर हा कोर्स करायचा असेल तर चंदीगड युनिव्हर्सिटी आहे, ॲज वेल ॲज DU युनिव्हर्सिटी आहे, ॲज वेल ॲज तुम्ही कोयंबतूर युनिव्हर्सिटी जे आहे कन्सिडर करू शकता. इथे फी स्ट्रक्चर थोडं तुम्हाला वेगळं पाहायला भेटू शकतं. तर हे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. याची ॲव्हरेज फी तुम्हाला काय पाहायला मिळते, तर बघा, जेही महाराष्ट्रातली कॉलेजेस आहेत इथे ॲव्हरेज फी 7,000 8,000 रुपीज पर इयर अशी पाहायला भेटते. आता जिथं सेमिस्टर वाईज आहे तिथं सेमिस्टर वाईज जी असते ती फीस असते, जिथं एअर वाईज आहे तिथं एअर वाईज फीज असते. ही कॉलेज टू कॉलेज डिपेंड करतं, व्हेरी करतं. महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर स्लाइटली हायर फी पाहायला भेटू शकते. जे इथं 6-7 हजार लागतात तिथं 10, 12, 15 पण लागू शकतात. हे कॉलेज किंवा त्या युनिव्हर्सिटीवर डिपेंड आहे. तर मित्रांनो, जेही तुम्ही कॉलेज चूज करणार आहात त्याचं फी स्ट्रक्चर तुम्ही पहिलेच चेक करा. तर जेही कॉलेजेस वगैरे असतील तिचं फी स्ट्रक्चर आहे मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे, तिथे क्लिक करून तुम्ही माहिती रीड करू शकता, किंवा डायरेक्टली studyflowcourses.in इंटरनेटवर सर्च करा. तिथे जाऊन या कोर्सचं नाव सर्च करा, तुम्हाला सर्व माहिती जी आहे तिथे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आता आपण याचा सिलेबस पाहणार आहोत आणि याचा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की या 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे, किंवा जेही कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तिथे तुमच्याकडून कोणत्या म्हणजे सब्जेक्टचा अभ्यास करून घेतला जाणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला होम मॅनेजमेंट रिसोर्सेस, हाऊसिंग इंटेरियर डेकोरेशन पार्ट 2, एक्सटेन्शन एज्युकेशन, कम्युनिटी अप्रोच, त्याचबरोबर कम्युनिकेशन, कम्युनिटी हेल्थ, सेफ्टी मेजर्स, इंट्रोडक्शन टू टेक्सटाइल्स, yarns अँड वेव्स, फिनिशेस, त्याचबरोबर डाईंग, प्रिंटिंग, इंट्रोडक्शन टू चाइल्ड डेव्हलपमेंट विथ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम बर्थ टू ॲडॉलसन्स, अशा वेगवेगळ्या सब्जेक्टचा जो आहे तो तुम्हाला अभ्यास करायला मिळतो. आता हे सब्जेक्ट जे आहेत ह्याच्यावर जर मेनली फोकस केला आपण, ह्याच्यामध्ये तुम्हाला मेनली जे मेजर गोष्टी आहेत जसं होम सायन्स रिलेटेड. आता एक नोट सांगायची म्हणलं तर हा फक्त मुलींसाठी कोर्स नाहीये, मुलांसाठी पण आहे. याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, फ्रॉम बर्थ टू ॲडॉलसन्स, म्हणजे त्याचा ॲडल्टरीपर्यंत जाऊ सर, मोठा होऊस तर एखादा मुलगा जन्मतो, मुलगी जन्मते, जे इन्फंट असतात त्यांचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट कशा प्रकारे, त्यांना कोणतं न्यूट्रिशन लागतं किंवा जे फूड न्यूट्रिशन आहे ते कशा प्रकारे जे असलं पाहिजे, जे पेशंट्स असतात त्यांना कोणत्या न्यूट्रिशनची गरज आहे, किंवा ते ज्यावेळेस इल असतात किंवा कोणत्याही डायग्नोज मधून जात असतात तर त्यांना कोणत्या गोष्टींची गरज आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर होम म्हणजे घरातल्या गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात. होम सायन्स आहे, त्याच्यामुळे डेकोर किंवा इंटेरियर डिझाईन किंवा ह्या सर्व गोष्टी, घरातल्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात, जे तुम्हाला एक चांगला होम सायन्स ग्रॅज्युएट बनवू शकतात, किंवा रिअल लाईफमध्ये हे तुम्हाला गोष्टी कामाला येणार आहेत. बाकी याचा सिलेबस जो आहे तो स्क्रीनला पॉज करून तुम्ही पूर्ण सिलेबस रीड करू शकता. कोर्स डिटेल्स किंवा कशा प्रकारे याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे, किंवा याचे जे एक्सटेन्शन्स आहेत ते काय आहेत, सर्व स्क्रीनला पॉज करून रीड करा. अदरवाईज आपल्या वेबसाईटवरती जाऊन studyflowcourses.in वर जाऊन ॲज वेल ॲज डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून तुम्ही याबद्दल डिटेलमध्ये रीड करू शकता. तर मित्रांनो, आता बघूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी तुम्हाला काय पाहायला मिळतात. बघा मित्रांनो, तुम्हाला 3 प्रकारच्या संधी पाहायला मिळतात. तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर पुढे MA करू शकता किंवा MBA करू शकता. तर हे तुमच्यावर डिपेंड आहे, म्हणजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन तसेच पुढे PhD मास्टर्स पण करू शकता. पण हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला जीवनाचा किती अजून वर्ष जे आहेत किंवा किती वेळ शिक्षणासाठी द्यायचा आहे, तुम्हाला कोणत्या स्किल्स मिळवायच्या आहेत. कारण तुम्हाला ॲज वेल ॲज साईड बाय साईड कॉम्पिटिशन्स आणि वर्ल्ड मध्ये जे
समजा तुम्हाला जॉब पण पाहिजे असते, जॉब इसेन्शियल आहे, आपण डिग्री त्यासाठीच करतो, तर तुम्हाला या गोष्टींची जी काळजी घेऊन आहे हा कोर्स कंप्लीट करायचा आहे आणि चांगल्या कॉलेजमधून कंप्लीट करायचा आहे. दुसरं आहे, तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी जे आहे प्रिपरेशन करू शकता. आता ज्यांनी होम सायन्स हा कोर्स कंप्लीट केलेला असतो, आता काही ठिकाणी बीएससी होम सायन्ससाठी विचारलं जाऊ शकतं, पण काही ठिकाणी फक्त होम सायन्सची रिक्वायरमेंट असते. तर तुम्ही जर बीए होम सायन्स जरी केलेला असेल तरी तुम्ही डायटिशियन किंवा जेही काउन्सलर असतात अशा पदांसाठी जे आहे अप्लाय करू शकता. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अशा साठी जे असतात जागा असतात, डायटिशियन वगैरे हे ते. पण ज्यांनी होम सायन्स मधून कंप्लीट केलेलं आहे, तुम्हाला डिग्री रिक्वायरमेंट पाहिजे आहे, जर तिथं होम सायन्स असेल, बीए होम सायन्स वर जर जागा असतील तर तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन करू शकता. तुमच्या डिग्रीचा जोही सिलेबस असतो तो 80% असतो, 70 ते 80%. बाकी 20% जनरल नॉलेज क्वेश्चन्स वगैरे असतात, रिअल लाईफ जे रिअल वर्ल्ड जे क्वेश्चन्स असतात ते असतात. त्याचा जरी अभ्यास केला तर तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा जे आहे ते मिळू शकता. पण तुम्हाला पाहायचं आहे ऑलरेडी कॉम्पिटिशन किती आहे, जागा किती आहेत, कारण कॅटेगरी वाईज कास्ट वाईज जागा असतात, तर ते मिळवणं वगैरे थोडंसं अवघड जातं. पण प्रिपरेशन केलं तर ते इझिली अचिवेबल आहे. नो प्रॉब्लेम, इम्पॉसिबल बिलकुल नाहीये. तिसरं ऑप्शन आहे तुमच्याकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता ह्याच्यामध्ये कोणकोणते सेक्टर्स आहेत तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला असिस्टंट डायटिशियन, हेल्थ एज्युकेटर, शेफ हेल्थ केअर, काउन्सलर अशा प्रकारचे जे आहेत ते जॉब पाहायला मिळतात. काउन्सलर, हेल्थ केअर वगैरे जेही डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे हॉस्पिटल्स असतात किंवा जेही डॉक्टर्स असतात किंवा जिम्स असतात, जिम्समध्ये डायटिशियन वगैरे गरज असते, डाएट प्रोव्हाइड करायचं असतो आपल्याला. सध्या आपण लाईफमध्ये बघत आहोत स्ट्रगल चालू आहे लोकांचा, आपण साईड बाय साईड पैसेही कमवत आहेत पण हेल्थ गमावत आहेत. तर अशा ठिकाणी जे आहेत तुमच्यासारख्या व्यक्तींची गरज पडू शकते, हे तुम्हाला पाहायचं आहे. तर अशा प्रकारच्या संधी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळू शकतात. रिअल वर्ल्डमध्ये तुमचा खरंच या कोर्स नंतर जे आहे तो उपयोग दिसून येतो किंवा तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जाऊ शकता. तिन्ही ऑप्शन तुमच्याकडे आहेत आणि यासाठी ही डिग्री सिरियसली करणे गरजेचे आहे. बाकी याच्यामध्ये ज्याही नोकरी आहेत ज्या मी इथं सांगितलं त्यांचा ॲव्हरेज सॅलरी, बाकी सर्व इन्फॉर्मेशन, कॉलेजेस लिस्ट सर्व काही मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. फर्स्ट लिंक आहे त्याला क्लिक करून चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला आर्ट्स अंतर्गत जर असा कोर्स निवडायचा आहे ज्याचा तुम्हाला रिअल वर्ल्ड मध्ये जो आहे तो फायदा होणार आहे आणि तुम्हाला इमिडिएट जॉब मिळू शकतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये, किंवा तुम्हाला जे आहे हेल्थ केअर सेक्टर आवडतं पण तुम्हाला आर्ट्स मधून जर असा कोर्स करायचा आहे जो थोडा वेगळा असेल, जे ऑलरेडी 7 लाख प्लस विद्यार्थी जे आहेत ते एनरोल आहेत किंवा खूप सारे युनिव्हर्सिटी जे आहेत ते हा कोर्स ऑफर करतो, तर नक्की तुम्ही या कोर्स बद्दल जे आहे ते विचार करू शकता. या कोर्स बद्दल अजूनही इन्फॉर्मेशन जे आहे ते पाहू शकता. बाकी जर तुम्हाला बीएससी मधून हा कोर्स करायचा आहे, तुम्हाला डायटिशियन वगैरे बनायचं आहे, तर तुम्ही बीएससी सायन्स अंतर्गत येणारा कोर्स पाहू शकता. तर तुम्ही त्या कोर्ससाठी सुद्धा जाऊ शकता. पण कोणत्या विद्यार्थ्यांनी हा चूज करायचा नाही तर बघा, याच्यामध्ये डाएट, चाइल्ड डेव्हलपमेंट, होम डेकोर या गोष्टी सर्व इन्क्लूड होतात. होम सायन्सचे आहे त्याच्यामुळं या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. जेही सिलेबस मी सांगितला यामध्ये जर तुम्हाला बिलकुलही इंटरेस्ट नसेल, हा सिलेबस समजत नसेल की बाबा हे काय आहे, तर याच्यामध्ये बिलकुलही तुम्ही जे आहे येऊ नका किंवा या कोर्सला ऍडमिशन घेऊ नका. तुमच्यासाठी वेगळे कोर्सेस जे आहेत बीए अंतर्गतच जर करायचं असेल तर तेही आहेत, किंवा तुम्ही मॅनेजमेंट किंवा वेगळे जे कोर्स कॉमर्सचे आहेत किंवा जेही सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत तर त्यासाठी जाऊ शकता. तर मित्रांनो, या कोर्स रिलेटेड तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते खाली कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर इंस्टाग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, चेकआउट करा विसरू नका. बाकी इथे आपण जे चर्चा केलेली नाहीये अशा बाकीच्या सर्व गोष्टी, जसं माझं ओपिनियन, विद्यार्थ्यांचं ओपिनियन किंवा इतर माहिती, सर्व मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती रेडी करू शकता. तरीही प्रश्न असतील तर तिथेही कॉमेंट सेक्शन मध्ये किंवा इथं वापस येऊन कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आम्ही तुमच्यासाठी 24/7 इथं अवेलेबल आहोत. बाकी व्हिडिओला इतरांबरोबर शेअर करा विसरू नका. व्हॉट्सअप तुमचा ग्रुप कुठेही असेल शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. अशाच फ्युचर अपडेटसाठी आपली वेबसाईट चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.